मंडळी, रिमझिम पाऊस असो किंवा संध्याकाळचा चहा असू दे, गरमागरम चहा त्यासोबत कुरकुरीत कांदा भजे आपण नेहमी बनवतो. पण माझ्यासोबत नेहमी एक गोष्ट होते की अगदी ठेल्यावर मिळतात ना तशी कांदा भजे आजपर्यंत काही बनलीच नाही. पण मी एका जागेवर जी कांदा भजी खाल्ले ना, त्या दादांना मी विचारलं की तुमची भजी एवढी छान कशी तयार होतात. तर त्यांनी मला ती ट्रिक सांगितली, जी तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामध्ये मी तांदळाचं पीठसुद्धा घातलं नव्हतं. अगदी बेसन पिठापासून अतिशय सिंपल पद्धतीने ही भजी बनवली होती. पण अगदी गाड्यावर मिळतात ना तशीची भजी तयार होतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली ना तर ही रेसिपी तुम्ही लगेच ट्राय करा आणि कशी वाटली ना ते मात्र मला कमेंट करून जरूर सांगा. इथं मी सुरुवातीला मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले. मग नंतर मला कमी वाटले, मग मी परत एक छोटासा कांदा घेतला. आता या कांद्याला मी साल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ही कांदे आहेत ना असे उभे पातळ चिरण्याच्या ऐवजी आडवे पातळ चिरलेले आहेत. म्हणजे याचे जे लच्छे आहेत ना असे लांब लांब होतात. जर कांदा मोठा असेल ना तर उभा पातळ चिरून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि कांद्याचा जो जाडसर भाग असतो ना तो काढून टाकायचा. म्हणजे याच्या ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित खुलतात आणि मग भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होतात. हाताने हा कांदा ना मी व्यवस्थित असा कुस्करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत त्या अंदाजाने कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथं मी मध्यम आकाराची 4 कांदे घेतली होती. कांद्याची साल काढून पातळ चिरून घेतलेली आहेत. इथं 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये कट करून घातली आणि 2-3 कढीपत्त्याची पानं यामध्ये मी कट करून घातलेले आहेत. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि यामध्ये पाव चमचा हळद आणि घरचं जे लाल तिखट असतं ते घातलेलं आहे. याला फारसा रंग नाही आणि इथे ना साधं लाल तिखट जे असतं ना तेच घाला. कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालू नका. त्यानं काय होतं ना भजी खूप जास्त लालसर किंवा काळपट दिसतात. त्यामुळे साधं लाल तिखट जे असतं ना घरगुती ते इथं वापरा. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये आपण जिरं ओवा असं काहीच घातलं नाही. पुढे सांगते. आपल्याला यामध्ये जिरं ओवा तर घालायचंच आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. आता हे सगळं मिक्स करून हे मी साईडला ठेवते. आता इथं एका ताटामध्ये हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. आता हेच खरं ह्या भज्यांचं सिक्रेट आहे बरं का. आता इथं 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे हलकंसं तुम्ही ना पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हलकंसं गरम करून घेऊ शकता. पण इथं मी ना याची अशीच थोडीशी रवाळ अशी दरदरीत पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ही या कांद्यांमध्ये घालायची. यामुळे जी भज्यांची चव वाढते ना मंडळी, कमाल लागतात. त्यामुळे या पद्धतीने कांदा भजे तर जरूर झाले पाहिजेत. एकदा जरूर ट्राय करा. आमच्या घरामध्ये हे कांदा भजे सगळ्यांनाच प्रचंड आवडलेले. तुम्हीसुद्धा ट्राय करा. खूप जास्त भारी तयार होतात. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर फारच असे कुरकुरीतच कांदा भजी आवडत असेल ना तर इथं 2 चमचे तांदळाचं पीठ तुम्ही घालू शकता. पण आमच्या इकडे तर तांदळाचं पीठ वगैरे नाही घालत भज्यात. त्यामुळे इथं मी आपले फक्त बेसन पिठाचीच भजी बनवत आहे. तर हे पॅकेटचं बेसन पीठ आहे. जर तुमच्याकडे घरचं बेसन पीठ असेल ते वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे. इथं आपल्याला बेसन पीठ घालताना ना थोडंसंच घालायचं आहे. खूप जास्त एकखट्टी बेसन पीठ यामध्ये घालायचं नाही. खूप जास्त बेसन पीठ घातलं ना तर भजी दाटल्यासारखी होतात. त्यामुळे थोडंसं बेसन पीठ यामध्ये घालायचे. इथं मी 4 कांद्यांसाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं. तर ते मी थोडंसं करून यामध्ये घातलेलं आहे. आत्तापर्यंत इथं मी थोडंसंही पाणी याच्यामध्ये अजिबात वापरलेलं नाही. आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉन प्रेस करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता इथे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामधलंच गरम तेल यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता तेल घातल्याच्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही कांदा भजी आहेत ना खूप जास्त अशी कुरकुरीत होत नाही. हलकेसे कुरकुरीत आणि आतून हलकेसे सॉफ्ट तयार होतात. त्यामुळे तुम्हाला सांगते, जर तुम्हाला फार कुरकुरीत आवडत असेल ना तर थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. आता इथं मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये भजी सोडून घ्यायच्या आहेत. तर भज्यांना असं काही
आकार असा काही नाही, हातात जेवढं पीठ मावेल ना असं थोडंसं यामध्ये सोडायचं आणि जेवढी तेलामध्ये मावतील तेवढी भजी यामध्ये सोडून घ्यायची. भजी थोडीशी तेलामध्ये जास्त सोडायची, अगदी 2-3 सोडण्यापेक्षा ना भरपूर कढई भरून भजी सोडायची, म्हणजे ते ना खूप मस्त असे तळले जातात आणि जरा जास्त वेळ जरी तेलामध्ये राहिले ना तरी तेलकट बिलकट होत नाही. आता गॅस आपल्याला मोठा किंवा लहान करायचा नाही आहे, असाच गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवर ही कांदा भजी आपल्याला कंटिन्यू असे हलवत आहे ना आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा ठेल्यावरचे जे दादा असतात ना ते भजे असे कंटिन्यू हलवत असतात. त्यानं काय होतं ना, वरून हलकसे भजे कुरकुरीत तर होतातच आणि रंग एकसारखा येतो भज्यांना, काही असे डार्क किंवा असे काही फिक्के असे होत नाही. कंटिन्यू तुम्ही हलवत राहिला ना तर भज्यांना एकसारखा रंग येतो आणि सगळी भजी एकसारखी तळली जातात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ना कांदा भजी जरूर ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडतील. आता ही कांदा भजी ना मस्त अशी तळलेली आहेत. आता हे तेलातून बाहेर काढून घेत आहे. जर अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे झाऱ्या असेल ना तर यामधलं ना सगळं तेल निथळून जातं. हे बघा, मस्त हे कुरकुरीत गरमागरम चहासोबत तुम्ही खाऊ शकता. याच पद्धतीने उरलेली कांदा भजी सुद्धा मी तळून घेतली होती. हे बघा, सगळी भजी मी तेलातून काढून घेतलेली आहेत आणि ताटामध्ये ना असा पेपर ठेवला आणि त्यावरती ही भजी मी काढून घेतली होती. तुम्ही टिश्यू पेपर जरी वापरला तरी सुद्धा चालणार आहे किंवा चाळणीत जरी काढले ना तरी सुद्धा चालणार आहे. दुसरी जी बॅच आहे ना ती पण मी व्यवस्थित अशी तळून घेतली आणि त्यानंतर यामध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या घालत असताना त्याला ना थोडंसं असं चिरून घ्यायचं, डायरेक्ट अशाच मिरच्या तेलामध्ये सोडायच्या नाही, नाहीतर त्या फुटतात. त्यामुळे थोड्याशा कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर सोडायच्या. थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये मी घातलेली आहेत. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. याच पद्धतीने ही कांदा भजी मी तळून घेतलेली आहेत. मस्त गरमागरम भजी जर असले ना आणि त्यासोबत जर मिरची असेल ना तर खूप भारी कॉम्बिनेशन आहे. यासोबत मस्त आलं घालून गरमागरम चहा बनवा आणि एन्जॉय करा. ही भजी खूप भारी लागतात, त्यामुळे जरूर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर इथं मी सगळी भजी बनवून घेतलेली आहे. बनवताच बरीचशी भजी आमची संपली देखील होती. बघा, मिरच्यासुद्धा व्यवस्थित तळलेल्या आहेत आणि भज्यांचा रंग तुम्ही बघू शकता. अगदी गाड्यावर मिळतात ना तशीची भजी तयार झाली होती आणि यामध्ये जे आपण मसाले घातले होते ना त्यामुळे याची जी चव आहे ना मंडळी ती खूपच जास्त भारी होती. त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी तुम्ही जरूर ट्राय करा. तर बघा, इथे आपले कांदा भजे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला एक तोडून देखील दाखवते. फारशी तेलकट ही भजी होत नाही. हे पहा मंडळी, तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.